नमस्कार, मी संगीता. आज बनवणार आहे आपण भरलेला बांगडा. बांगडा इथे मी साफ करण्यापासून तर टिल एंड कसा तळायचा, कसा कुरकुरीतपणा यायचा त्याला, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. फिश लवर्स साठी ही एक नवीन आणि मस्त अशी रेसिपी आहे. चला तर मग. फिश फ्राय म्हटला की मस्त तो कुरकुरीत आणि स्पायसी असा वरून पाहिजे असतो आणि आतमधून त्याला एकदम पनीरासारखे असा सॉफ्ट पाहिजे असतात, तरच तो फिश फ्राय खायला मजा असते. चला, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर काही टिप्स आहेत, त्या मी जशा सांगणार आहे अगदी तशाच फॉलो करा. आय एम डॅम शुअर तुमचा पण भरलेला बांगडा असाच होईल. इथं भरलेला बांगडा बनवण्यासाठी मी इथं 4 बांगडे घेतलेले आहेत. मीडियम आकाराचे 4 बांगडे घेतले. ह्याला पहिल्यांदा आपण साफ करून घेऊया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की बांगडे कसे फ्रेश असते हे ओळखायचे. तर हे बघा, असे बांगडे आतमधून मस्त असे लालसर पाहिजे. बघा, छान असा बांगडा आहे, बघू शकता. त्याला आपण आता साफ करून घेऊया. साफ करण्यासाठी हे बघा, हे अंगठा असा मध्ये घालायचा आपण, हा मधच्या साईडला अंगठा ठेवायचा आणि हे अलगद, हे त्याचं डोक्याकडचा भाग असतो तो काढून घ्यायचा. अलगद निघतो तो. आणि त्याचप्रमाणे इकडचं पण तसंच करायचं, आपण हात घालून आणि हे काढून घ्यायचे. हे असं काढून घेतल्यानंतर आपण हे त्याचे जे आतमधले पर असतात हे पण काढून घ्यायचे आणि त्याच्यासोबतच घाण पण येते, ती पण काढून घ्यायची. हे बघा, असं करून काढून घ्यायचं. त्याच्यासोबत ही घाण पण अख्खी येते बघा, पूर्ण अशी घाण आपल्याला काढून फेकून द्यायची. आणि जो आपला हा इथं असा हे आकाराचा असतो त्याला पण आपण काढून टाकायचं. त्याचबरोबर तुम्हाला जर डोळे इथं ठेवायचे असतात ठेवा, मला आवडत नाही डोळे ठेवलेले, म्हणून मी इथं डोळे पण काढून घेते. आणि अशा प्रकारे साफ करायचा. त्याच्यानंतर हे आपण छान असं कट करून घेऊया कात्रीने. हे बघा तुम्ही, अशा प्रकारे ह्याचे पर जे आहेत बाजूचे ते आपण कात्रीने काढून घ्यायचे. वरचा पर पण काढून घ्यायचा आहे. कोणी कोणी काढत नाही, पण मला काढायलाच आवडतं, मला असंच ठेवलेलं आवडत नाही. आणि इथलं पण काढून घ्यायचं आहे. हे बघा, असं काटासारखा असतो तो पण काढून घ्यायचा. हे मी ठेवणार आहे, तुम्हाला जर हवं तर काढून घ्या, कारण ह्याच्याने फ्राय केल्यावर खूप छान दिसतं फिश, म्हणून मी हे ठेवणार आहे. चला, आता ह्याच्यावर जे छोटे छोटे एकदम छोटे छोटे खवले असतात ते दिसत नाही, पण आपण अशाने सुरीने असं थोडस त्याला फिरवून घेतल्यावर ते लागतात बघा. हे पण आपण काढून घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही, असे निघतात. हे बघा, खवले हे निघतात, हे काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपले सगळे खवले काढून घेतलेले आहेत. हे बघा, हे फिशचे सगळे खवले काढून घेतले. सगळा अख्खा मासा आपला छान असा स्वच्छ झालेला आहे. ह्याला आपण आता स्वच्छ धुवून घेऊया आणि मग चिरा मारून घेऊया. एकदा आपण ही घाण तर काढून घेतलेली आहे, तरी पण अशी अंगठी घालून आपण ही त्याच्यामध्ये जेवढी घाण असेल तेवढी अशी काढून घ्यायची, पूर्ण घाण काढून घ्यायची आणि स्वच्छ असा मासा धुवून घ्यायचा. जेवढी निघाली घाण तेवढी काढून घ्यायची. ही बघा, अशी घाण निघते. अशा सगळ्या माशामधली घाण काढून घ्यायची, जेवढं शक्य असेल तेवढं. मी काही इथं पोटबीट फाडत नाहीये त्याचं, असंच हाताने पूर्ण निघून जाते. आणि स्वच्छ धुवून घ्यायचा तो मासा. बघा, असा छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बघा, छान मस्त असं धुवून घेतलेला आहे मी मासा. आता ह्याला आपण चिरा मारून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बेकिंग पेपर ठेवला आणि त्याच्यावर आता चिरा मारून घ्यायचे तशा. म्हणून मी इथून चिरा उभ्या वरच्या साईडने अशी चिर मारून घेते. बघा, अलगद अशी चिर मारून घ्यायची, आतपर्यंत जाऊ द्यायचं अलगद. बघा, अशी चिर मारून घ्यायची. एवढीच मारायची, जास्त पण मारायची नाही चिर. बघा, असं याच्यामध्येच आपण भरायचंय, म्हणजे आपण मसाला बनवतो ह्याच्यामध्ये भरायचा. अशा परफेक्ट अशी चिर मारलेली आहे. आणि आता आपला मासा आहे त्याला पूर्णपणा मसाला लागण्यासाठी अशा आडव्या चिरा मारून घ्यायच्या. बघा, अशा पूर्ण आडव्या इथपर्यंत मारून घ्यायच्या. तिथं 3-4 चिरा जेवढ्या शक्य असेल तेवढ्या अशा मारून घ्यायच्या. बघा, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही, अशा चिरा मारून घ्यायच्या दोन्ही साईडनी. आता इकडनं मारून घेऊया. हे बघा, तुम्हाला जर हे मच्छीवाले मावशीकडून साफ करून आणायचे तर आणू शकता, पण मला आवडतं घरीच साफ करायला माझ्या हाताने, म्हणून मी घरीच करते. हे बघा, छान अशा रेषा मारून घेतलेल्या आहे.
भरण्यासाठी मस्त असा कट मारून घेतला इथं. असंच तुम्ही पण करा, छान भरलेला बांगडा बनतो. आता असेच आपण सगळे मच्छी साफ करून घेऊया. इथे सगळी मच्छी आपली मस्त स्वच्छ धुवून त्याला चांगल्या चिरा मारून घेतल्या आणि भरण्यासाठी इथं आपण अशी हे पण करून घेतली, मधून एक चिर पण मारून घेतली. छान याला पहिलं मिश्रण त्याला लावून घेऊया पहिले. त्यासाठी मी 1 चम्मच भर लिंबाचा रस घेतलाय, तो ह्याच्यामध्ये घालून घेते पहिल्यांदा. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. मच्छीला थोडं मीठ जास्तच लागतं, नाहीतर त्याचा उग्रपणा असा येतो. उग्रपणा घालवण्यासाठी आपण इथं लिंबू घातलेला आहे, मीठ आणि हळद घालून घेते, अर्धी चम्मचभर हळद. हे असं आपण हे एवढंच मिक्स करून ठेवूया. छान असं त्याला पूर्ण लावून घेऊया आणि ह्याला 15 मिनिटासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपल्याला कोटिंग करण्यासाठी, मच्छीला कोटिंग करण्यासाठी काय काय मसाला लागतो हे बघून घेऊया. हे बघा, आता मच्छीला लागणारे मिश्रण आपण तयार करून घेऊया. ह्याच्यासाठी मी 1 चम्मच हळद घेतलेली आहे, 1.5 चम्मच मी इथं लाल तिखट काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर 1.5 चम्मच घेत आहे इथं मी मालवणी मसाला, रेडीमेड मालवणी मसाला मी वापरते 1.5 चम्मच. त्याचबरोबर माझा घरचा मसाला आहे तो 1 चम्मच भर ह्याच्यामध्ये ऍड करून घेते. त्यानंतर धने जिरे पावडर आपण 1.5 चम्मच घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये. त्याचबरोबर इथं मी चिंचेचा कोळ आहे तो 2 चम्मच घालून घेते. तुम्ही इथं कोकमाचं आगळ वापरला तर उत्तमच आहे. मी चिंचेचा कोळ 2 चम्मच घालून घेते आणि छान त्याला असं मिक्स करून घेते. छान त्याला मिक्स करून घेते. त्यामध्ये अजून थोडासा मी कोळ घालते, चिंचेचा कोळ, ज्याच्यामुळे ते एकदम चांगलं असं मिक्स होईल. जर आपल्याला अजून थोडं पातळ करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. मला बरोबर आहे हे मच्छीला लागण्यासाठी, कारण मच्छी मध्ये आपण मीठ लिंबाचा रस टाकलेला आहे, त्यामुळे थोडी मच्छी ओलसर होईल, म्हणून मला एवढंच बरोबर आहे. मी एवढं त्या मच्छीला लावून घेणार आहे. तर हे आपलं झालं मिश्रण तयार. इथे 15 मिनिटं झालेले आहेत, अजून 5 मिनिटं ठेवूया आपण त्याला. तर 15 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला होता तो आता ह्या मच्छीला लावून घेऊया आपण. बघा, हाताने घ्यायचा आणि छान मच्छीला लावून घ्यायचा. आणि 20 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवूया आपण असं. चला तर मग त्यानंतर आपण जो भरलेला बांगडा बनवायचा त्यासाठी स्टफिंग आपण काय काय करून घ्यायची. तर भरपूर सारी अशी कोथिंबीर घ्यायची, 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायची, अर्धी वाटी ओला खोबरा घ्यायचाय, 1 आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं आलं लसणाची पेस्ट तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट पण लावून ठेवू शकता. मी नाही लावत, कारण मी स्टफिंग साठी इथं आलं लसूण घेतलेलं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये घातलेलं नाहीये. तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता, काय प्रॉब्लेम. चला मसाला बनवून घेऊ. मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घेते, त्याचबरोबर लसूण, आलं, 5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओला नारळ. आता आपण असंच वाटून घेणार आहे ह्याला. बघा, असं छान असं वाटलं गेलं पाहिजे. ह्याच प्रकारे वाटायचं, खूप बारीक पण नाही आणि खूप मोठं पण नाही ठेवायचं, असं छान वाटून घ्यायचं. मसाला काढून झालेला आहे स्टफिंग साठी आणि आपण आता त्याला फ्राय करून घेऊया. इथे मी एक छोटा पॅन ठेवून घेते, ह्याच्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया आपण. बघा, एवढं तेल घालून घेऊया आणि जो आपण वाटून घेतलेला मसाला होता तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया.
मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि थोडस मीठ ऍड करू, एकदम थोडस किंचित मीठ. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. बघा छान असं आपला मसाला भाजायला सुरुवात झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जो मच्छीला लावलेला मसाला उरला आहे तोच घालून घेऊया. तुमच्याकडे जर मसाला उरला नसेल तर तुम्ही आपले जे सुके मसाले आहेत, पावडर मसाले आहेत, ते ऍड करू शकता. माझ्याकडे तो उरला होता म्हणून मी तोच घालून घेते आणि छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाला बघा छान असा मस्त भाजून झालेला आहे आपला. गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला थंड व्हायला ठेवूया. त्याची छान अशी कोटिंग कशी तयार करायची ते घेऊ. त्यासाठी मी अर्धा वाटी एकदम बारीक रवा घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले थोडस एकदम. त्याचबरोबर लाल तिखट आणि मालवणी मसाला पण ऍड करून घेते. हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे वरील कोटिंग साठी इथे 20 मिनिटं मस्त आपले बांगडे मॅरिनेट करून झालेले आहेत. बघा छान दिसतात ना, मस्त झालेले आहेत. 20 मिनिटच मी मॅरिनेट करून ठेवले, अर्धा तास नव्हता माझ्याकडं म्हणून 20च मिनिटं मी मॅरिनेट करून ठेवले. छान दिसतंय. आता आपण त्याला जी स्टफिंग साठी जो मसाला केला होता तो छान असा भरून घ्यायचा त्याच्यामध्ये. चला आपण चमच्याने किंवा तुम्हाला हाताने योग्य असेल कशाने पण तुम्ही भरू शकता. चमच्याने भरला तरी चालेल आणि हाताने भरला तरी चालेल. हे बघा असं ओपन करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये असं चमच्याच्या साहाय्याने असं मस्त असं भरून घ्यायचं. दाबून दाबून भरायचं छान असं. बघा मस्त जेवढं मावेल चमच्याने थोडं घेते आणि छान असं हाताने दाबून घेते. आपला तो बाहेर पण निघला नको पाहिजे मसाला, एवढंच असं दाबून घ्यायचंय. बघा ते छान असं भरून झालेला आहे आपला मसाला ह्याच्यामध्ये आणि असं ठेवून घ्यायचं. माशांमध्ये आपण हा स्टफिंग भरून घ्यायचंय छान. जितपत मावेल तितपत हा स्टफिंग असा भरून घ्यायचा छान असं. बघा बघता बघता तोंडाला पाणी सुटतं बरं का, असं मासे बनवलेले स्टफिंगचे मासे. आणि ह्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरलेला पॉपलेट आणि भरलेला हलवा पण दाखवणार आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या रेसिपी नक्की बघा, काहीतरी नवीन ट्राय करा. कारण आपण फिश फ्राय तर बनवतो ते, पण भरलेला कधीतरीच बनवतो ना, म्हणून असं बघा नवीन नवीन मस्त असे रेसिपी बनवायचे आणि छान मस्त खायला घ्यायचे. तर छान असे आपले बांगडे भरून झालेले आहे, त्यामधले आतमधली स्टफिंग भरून झाली. तर छान असं फ्राय करायला घेऊ. चला छान गरम होईल तोपर्यंत आपण मच्छी ह्याच्यामध्ये जे आपण मिश्रण बनवले होतं रवा आणि तांदळाच्या पिठाचं त्याच्यामध्ये मच्छी कोट करायला घेऊया. चला मी इथे एक फिश असा उचलते, त्याला छान असं आपण कोटिंग करून घेऊया. वरून थोडासा असा रवा आणि तांदळाचं पीठ पेरून घेते. हे बघा आणि जे भरलेलं मिश्रण आहे ते पण असं आपण दाबून घेऊया छान. बघा अशाच प्रकारे सगळे मच्छी आपण कोट करून घ्यायची. बघा छान अशी कोटिंग आलेली आहे. ह्याला कोट करून बाजूला ठेवायचं. इथे छान आपला पॅन गरम झालेला आहे. इथं आपला घरातला साधा तवा तुम्ही वापरला तरी चालेल, असं काही नाही की पॅनच वापरला पाहिजे. मला जरा उलट आपल्या घरचा जो तवा असतो त्याच्यावरच आवडतं, पण आज मी इथे पॅनवर तुम्हाला दाखवते. तेल गरम होईल तोपर्यंत दुसरा पण मासा आपण घेऊया. तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे. अलगत असा मच्छीचा जो शेपूट आहे त्याला धरून उचलायचं आणि आरामात असं सोडायचं त्याच्यावर फिश. मस्त दिसते बघ. असे सगळे फिश सोडून घ्यायचे आपण ह्याच्यावर. 2 मी एका साईडने सोडले, आता 2 ह्या साईडने सोडते. बघा परफेक्ट माझे पूर्ण 4चे 4 फिश एकदम आरामात पॅनवर बसलेले आहेत. कारण माझा पॅन थोडासा असा मोठा आहे, पसरट आहे, म्हणून छान बसले. ह्याला असं चांगलं असं 5 मिनिटभर एकाच साईडने परतवत ठेवायचंय.
जेणेकरून त्याच्यावरील जे कोटिंग आहे ते निघणार नाही, म्हणून असंच त्याला 5 मिनिटभर ठेवायचंय. जास्त कमी पण गॅस नाही करायचा आणि खूप हाय पण फ्लेम नाही करायची गॅसची. एकदम मीडियम फ्लेमवर आपण ह्याला 5 मिनिटभर चांगलं असं फ्राय करून घेऊया. इथं भरलेला बांगडा करण्यासाठी तुम्हाला मी जे महत्वाचे टिप्स सांगणार आहे त्या अशा होत्या की पहिला आपण बांगडा मस्त स्वच्छ धुवून त्याला चिरा करून घेतल्या. त्याच्यानंतर त्याला अर्धा लिंबू म्हणजे 1 चम्मचभर लिंबाचा रस घालून घेतला. मीठ आणि हळद हे चांगलं घालून आणि 10 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्यामुळे काय होतं की जो ओसळपणा असतो, जो वैसटपणा असतो मच्छीला, तो निघून जातो आणि मच्छी छान अशी लागते. त्याचा मच्छीचा वास जास्त येत नाही. त्याच्यासाठी ती एक आपली पहिली स्टेप होती. त्यानंतर आपण जे मसाले करून घेतले, एकत्र मसाले मिक्स केले आणि ते सगळे लावून घेतले. हे दुसरं आपलं मॅरिनेशनचं स्टेप होती. ती याच्यासाठी होती, चांगले चिरा पाडून घेतल्या, सगळे मसाले चांगले 20 मिनिटासाठी लावून घेतल्यावर तो सगळा स्वाद, जो मसाल्याचा स्वाद असतो तो सगळा मच्छीमध्ये उतरतो. त्यासाठी ती आपली दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप अशी आहे की हे आपण फ्राय करताना तेल चांगलं कडकडीतच गरम पाहिजे आणि 5 मिनिटासाठी आपण हे असे मीडियम फ्लेमवर ठेवून घ्यायचे. अजिबात ही अलटा पलट करायची नाहीये मच्छीची. जोपर्यंत मच्छी एका साईडनी चांगली फ्राय होत नाही तोपर्यंत आपण अजिबात त्याला उलट पालट करायचं नाही. नाहीतर बोलणार संगीताने अशी रेसिपी दाखवली आणि ती बघा सगळी त्याची कोटिंगच निघून गेली. असं नको व्हायला. हे बघा छान, बघा तुम्ही मस्त असे आपण एकाच साईडनी आपण हे त्याला भाजून घेणार आहे, एकाच साईडनी मस्त फ्राय करून घेणार आहे. बिलकुल असंच तुम्ही करायची, असे स्टेप त्याला यूज करायचे. त्याच्यानंतरच आपण त्याला एका साईडने आपल्याला चांगलं असं झालंय का, इथं भाजलंय, थोडंसं त्याचा कलर चेंज होतो, ते आपल्याला समजलंय का भाजलेलं. त्याच्यानंतर आपण उलटणीने नाही तर तुम्ही चिमटाने कशाच्या पण साईडने त्याला एका बाजूने टर्न करून घेऊ शकता. पण मी आज दोन्ही यूज करणार आहे. हे बघा ह्या साईडने आपण बघूया मच्छी काढून. छान असा मच्छी झालेला आहे. ह्याला टर्न मारून घेऊया. बघा एका साईडने मस्त असा भाजून झालेला. अजिबात आपल्याला 2-3 वेळा हे करायचं नाहीये. चला आज आपण चिमट्यानेच बघूया मच्छी फ्राय उलटून. मला आवडत नाही ऍक्च्युली चिमटा वापरायला, ठीक आहे चिमट्यानेच वापरून बघूया. चला तुमच्याकडे हा चिमटा नसेल तर उलटी घ्यायची, आपली नॉर्मल जी उलटणी असते त्याच्यानी करायची. बघा एका साईडला मस्त असं भाजून झाले, थोडा पण काळपट पण नाही झालेला. जशी पाहिजे आपल्याला मच्छी एकदम कुरकुरीत क्रिस्पी तशीच झालेली आहे. अशाच प्रकारे आणि मसाला पण कुठं बाहेर निघालेला नाहीये. एकदम जसं तसंच आपलं स्टफिंग पण आहे, बघू शकता तुम्ही. मस्त स्टफिंग पण तसंच आहे. अशाच प्रकारे तुम्ही इकडनं तर 5 मिनिटं भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर. बऱ्याच रेसिपी मी बघितल्या पण भरलेला बांगडा हा मला एक चांगला उत्तम वाटला आणि ही एक माझी युनिक अशी डिश आहे. ती मी माझे स्वतःचे इंग्रेडियंट मला माहित होते, जे स्टफिंगसाठी लागणारे साहित्य होते ते वापरूनच मी केलेलं आहे. इथं मी भरलेला बांगडा केला. इथे ह्याऐवजी तुम्ही भरलेला पॉपलेट, भरलेली छोटी अशी सुरमई असते ती पण घेऊ शकता किंवा भरलेला हलवा, तो पण खूप छान लागतो, खूप सुंदर लागतो. ह्या रेसिपी आपण पुढच्या आपल्या न्यू एपिसोड मध्ये आपण बघूया. तोपर्यंत आपण बांगडा आपल्याला कसा शिजलाय ते बघूया. छान बघा दोन्ही साईडली मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे. त्याला छान असा भाजलेला मसाला पण कुठेही आपला जो स्टफ केलेला मसाला होता तो अजिबात निघालेला नाहीये. कुठेही मच्छी चिपकलेली नाहीये. बरेच लोकांचे जे न्यू मच्छी फ्राय करतात त्यांचे बरेचदा त्यांचं सगळं असं मसाला बाहेर निघालेला असतो. त्याचप्रमाणे आपलं जे तवा किंवा पॅन घेतो त्याला चिपकलेले असतं. पण माझ्या इथं काहीही थोडं पण चिपकलेलं नाहीये, जरा सुद्धा चिपकलेलं नाहीये. मस्त अशी मच्छी अलगद निघते. छान बघा मस्त झालेली आहे मच्छी. आता हिला एका साईडला मी करून घेते, एका साईडनी स्टफ झालेले, एका साईडने मी अशा प्रकारे करून घेते तिला. छान असं मी इथं थोडी उलटी वापरते कारण मला एका साईडने थोडा सपोर्ट द्यावा लागेल, म्हणून मी इथे उलटी वापरते. जो भरलेला मसाला आहे ना, जे स्टफिंग आहे ना, ते पण चांगलं असं शिजायला पाहिजे, पण छान फ्राय होण्यासाठी मी असं ह्या साईडने करून घेतलं. ओके छान असे मच्छी आपले झालेले आहेत. त्याला थोडासा सपोर्ट देऊन ठेवते, पडणार नाही तरी पण छान असं सपोर्ट दिलेला आहे त्याला. ह्याला पण 5 मिनिटभर आपण असे छान असे परतून घेऊया. शेवटची स्टेप म्हणजे अशी आहे, इथं आपले सगळे असे मस्त असे बांगडा फ्राय तयार करून झालेले आहेत. पण त्याच्यामध्ये जो कुरकुरीतपणा येण्यासाठी इथं आपण फक्त 10 सेकंदासाठी मोठा गॅस करायचा आहे, थोडी हाय फ्लेम करायची. 10 मिनिटासाठी 10 सेकंदासाठी सॉरी 10 मिनिटासाठी नाही 10 सेकंदासाठी हाय फ्लेम करायचे. 10 सेकंदानंतर टर्न करायचे ते मच्छी आणि आपण काढून घ्यायची. बस एवढंच आहे.
त्याच्यामुळं मस्त असा कुरकुरीतपणा येतो. 10 सेकंदात झालेले आहेत. हाय फ्लेमवर बंद करून घेऊया गॅस आणि एका ताटामध्ये आपला भरलेला बांगडा फ्राय रेडी आहे, तो काढून घेऊया छान असा. बघा छान अशा प्रकारे आपला भरलेला बांगडा झालाय. त्यावर अशी छान अशी कोथिंबीर पेरायची. बघा मस्त कोथिंबीर पेरायची आणि हवा असेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता. मी सध्या पिळत नाहीये इथे लिंबू. छान त्याला कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो, कांदाने छान असं गार्निशिंग करून घ्यायचंय. मस्त दिसतोय ना, ते छान दिसतोय आपला भरलेला बांगडा फ्राय. इथं छान आपला भरलेला बांगडा तर तयार आहे. माझ्या दादूला खूप भूक लागली म्हणून इथं भात, डाळ आणि थोडस वेळ सलाड, एक त्याच्यासोबतच मस्त तांदळाची भाकरी आणि छान असा भरलेला बांगडा. चला तर मग घ्यायला खाऊ. कसा झाला बघूया भरलेला बांगडा. वाव हा हा मस्त झालाय. गरम गरम भरलेला बांगडा आणि मस्त डाळ भात मस्त ह्याच्यामध्ये टाकून मस्त खायचं. एक नंबर टेस्ट झालेली आहे. काय मग नाशिककर, भरलेला बांगडा खाल्लाय का? खाल्ला नसेल तर माझी रेसिपी बघा आणि मस्त ट्राय करा भरलेला बांगडा. छान असा भरलेला कुरकुरीत बांगडा झालाय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्ही ट्राय केल्यानंतर कशी तुमची रेसिपी होते हे मला कमेंटद्वारे सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल भरलेल्या बांगड्याची तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केला नसेल अजून माझा चॅनल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कारण अशाच आपण एका भन्नाट रेसिपी सोबत नवीन एपिसोड मध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.